4 विद्यार्थ्यांचा 26वा शहीद बालक स्मृती दिन आज 22 जानेवारीला रणमोचन येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आलाय। या निमित्ताने शहीद स्तंभाचे पूजन करून शहीद बालकांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करत उपस्थित मान्यवर शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी 2 मिनिटे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। 22 जानेवारी 1999 रोजी गांगलवाडी बेटा अंतर्गत बरडकिन्ही येथून क्रीडा संमेलनात विजय मिळवून ट्रॅक्टरने रणमोचनकडे परत येत असताना विद्यानगर जवळ विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या मिनी ट्रकच्या धडकेत भीषण अपघात झाला होता। या अपघातात रणमोचन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील प्यारेनंद पंढरी शंभरकर, प्रदीप वामन ठाकरे, शांताराम नवाजी राऊत आणि प्रकाश शंकर ठाकरे हे 4 विद्यार्थी शहीद झाले होते, तर अनेक विद्यार्थी यावेळी जखमी देखील झाले होते। आजही ब्रह्मपुरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गांगलवाडी बेटातील सुमारे 24 शाळांमध्ये हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जातो। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रणमोचन ग्रामपंचायतीच्या सरपंचा निलिमा राऊत, उपाध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रेशम शेंभरकर, तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच सदाशिव ठाकरे, पत्रकार विनोद दोनाडकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशीनाथ हेडाऊ यांनी केले, तर आभार प्रदर्शन शैला राऊत यांनी केले। नमस्कार, मी नरेंद्र आंबोरकर, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रणमोचन, पंचायत समिती ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर। आज दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी आमच्या शाळेत 26वा शहीद बालक स्मृती दिन साजरा करण्यात आला। सन 1999 मध्ये बेटस्तरीय बालक्रीडा स्पर्धा आटोपून आमच्या शाळेतील विद्यार्थी विजयी श्री घेऊन परत येत असताना गावाजवळच महामार्गावर आमच्या मुलांच्या ट्रॅक्टरला एका ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे आमच्या शाळेतील 4 बालके जागेवरच ठार झाले आणि कित्येक बालके जखमी झाले होते। याकरिता दरवर्षी आमच्या शाळेमध्ये शहीद बालक स्मृती दिन आम्ही साजरा करीत असतो। या 4 बालकांच्या पालकांना आणि गावातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये दरवर्षी शाळेमध्ये शहीद बालकांच्या स्तंभाला पूजन करून आणि या प्रसंगी त्या शहीद बालकांच्या पालकांचे दुःखद मनोगत व्यक्त केले जातात। शोकसभा घेऊन त्यांना श्रद्धांजली दिली जाते। अशा प्रकारे इतर शाळेत बालक्रीडा संमेलनाकरिता मुलांचे ने-आण करताना अशा प्रकारची कोणतीही अनुचित घटना पुढे घडू नये यासाठी माझी सर्व शिक्षक बंधूंना विनंती आहे की त्यांनी काळजी घ्यावी। आमच्या रणमोचन शाळेसारखा असा प्रकार कुठेही घडू नये असं मला वाटते। धन्यवाद। विनोद दोनाडकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, ब्रह्मपुरी।